या मंदिरात टोटल 9 दीपमाळ आहे आणि जेव्हा पालखी मंदिरात प्रवेश करते तेव्हा ही दीपमाळ आपली जागा बदलते आणि ते महादेवचं असं एक पूर्वमुखी मंदिर आहे जे की भारतामध्ये कुठेच पाहायला भेटत नाही। तर नमस्कार मंडळी, मी वैभव सराटे पाटील आज तुम्हाला घेऊन जाते जालन्यामधील परतूर पासून 8 ते 10 किलोमीटर वरती असलेलं पारडगाव या गावात। गावाच्या सुरुवातीला तुम्हाला महादेवचं मंदिर दिसेल। आता हे मंदिर दिसायला जरी छोटं असलं पण भारतामध्ये खूप कमी ठिकाणी हे मंदिर पाहायला भेटतं, कारण इथे असलं शिवलिंग जे की पूर्व दिशेला आहे आणि हे मंदिर हेमाडपंथी शैलीमध्ये बनवलेलं आहे। त्याच्यानंतर गावात असलेल्या एकदम जुन्या प्रवेशद्वाराला क्रॉस करून आम्ही गेलो मारुती मंदिर मध्ये। इथे एक महादेवचं मंदिर असून खूप प्राचीन बारव देखील आहे। आता वेळ होती श्री जोगेश्वरी काल भैरवनाथ मंदिराकडे जाण्यासाठी। याच रस्त्याने जात असताना परत एक महादेवचं मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी गणपती बाप्पाचं मंदिर देखील आहे। आता मी जात आहे भैरवनाथ मंदिराच्या दिशेने। माझ्या आत्याचं गाव हेच असल्या कारणाने मी खूप वेळेस इथं आलेलो आहे, पण आज येण्याचं कारण थोडं वेगळं होतं। मंदिराच्या सुरुवातीला शेषनागाचं मंदिर आहे आणि भैरवनाथाची सासरे असे मानले जातात। एका मंदिरासमोर 9 दीपमाळ पाहून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल आणि दरवाजा समोर असलेली ही दीपमाळ जेव्हा पालखी आतमध्ये येते तेव्हा थोडं बाजूला सरकते, पण ते प्रत्येकाला दिसत नाही। आता वेळ होती मुख्य मंदिरात जाण्याची। हे भैरवनाथाचे 800 ते 1000 वर्ष जुनं असलेलं मंदिर एवढं जुनं असून देखील मंदिराची कंडिशन आज देखील खूप चांगली आहे। आणि हे आहे भैरवनाथ घ्या दर्शन। मंदिराच्या चारी बाजूने देवदेवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आणि ते असा एक प्राणी आहे ज्याने 6 हातीला पकडलेले आहे, पण त्याचं नाव कोणालाही माहिती नाही। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती खूप मोठमोठे ढोल नगाडे आहे आणि लोक असं म्हणतात की मंदिराच्या खालून भुयारी मार्ग जातात, एक काशीला जातो दुसरा परतूच्या दिशेने। मंदिराच्या पाठीमागे एक बारव आहे, बारवची कंडिशन तुम्ही पाहू शकता आणि अशा खूप गोष्टी आहेत जे 1.5 मिनिटांमध्ये कव्हर होत नाही। त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष येऊन इथे भेट द्यावं लागेल। तर मग कधी आता कमेंट मध्ये नक्की सांगा।